आता आपलं सुरुवातीचं वाक्य आठवतंय का? आई चाकूने भाजी कापते. आता इथे भाजी कापण्याची क्रिया कशाने झाली? चाकूने. म्हणजे चाकू हे क्रिया करण्याचं साधन आहे आणि साधन या अर्थालाच आपण करण असं म्हणतो. आणि करण हा तृतीया विभक्तीचा कारकार्थ आहे, म्हणून चाकूने या शब्दात तृतीया विभक्ती आहे. वा, आता आपण एका पुढच्या आणि तितक्याच महत्वाच्या नियमाकडे जाऊया. बरं का, अनेकदा काय होतं, शब्दाला प्रत्यय जोडण्याआधीच त्या शब्दाच्या मूळ रूपात थोडा बदल होतो. याला काय म्हणतात ते पाहूया. विभक्तीचा कोणताही प्रत्यय शब्दाला लागण्यापूर्वी त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात. असं समजा की शब्द नवीन प्रत्यय स्वीकारण्यासाठी स्वतःला थोडंसं बदलून घेतो, तयार होतो. हे बघा, इथे मूळ शब्द आहे घोडा, पण त्याला प्रत्यय लावताना आपण घोडास नाही म्हणत, घोड्यास म्हणतो. म्हणजे घोडाचं झालं घोड्या, तसंच पाणीचं झालं पाण्यात, शाळेचं झालं शाळेत.